नमस्कार मित्रांनो, तर आमची स्वारी निघणार होती नाणेघाटला. सो आम्ही सगळी तयारी करून उद्या पहाटे निघणार होतो आणि झालेल्या तयारीप्रमाणे आम्ही निघलो. ती वातावरणही एकदम क्लास झालं होतं. सो आम्ही सगळी तयारी करून नारायणगावमध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला भूक लागल्यामुळे आम्ही तिथे मिसळपाव खाण्याचा बेत आखला आणि तिथे मिसळपाववरती ताव मारत होतो. मिसळ खाऊन झाल्यानंतर आमची स्वारी जुन्नर शहराकडे गेली. जुन्नर शहर हे ऐतिहासिकच तसंच नैसर्गिक वारसा त्याला भरपूर लागलेला आहे. आम्हाला गेल्या गेल्याच छत्रपती शिवरायांची मूर्ती समोर दिसली आणि अंगावरती काटा आला. शिवरायांचं दर्शन घेऊन थोडं समोर गेल्यानंतर आम्हाला आई जिजाऊंचंही दर्शन झालं. एवढ्या भन्नाट वातावरणात गाडीत गाणे तर पाहिजेतच, पण आमच्या ड्रायव्हर भाऊचा साऊंड जरा बिघडला होता. ते साऊंडचा डिस्प्ले पुसू परेशान झाले होते आणि त्यांना काही सुचत नव्हतं. सो बाहेर पावसाचंही वातावरण झालं होतं. आमची स्वारी पुढे एका गावामध्ये थांबली. तिथे आम्ही रेनकोट वगैरे काही भेटेल काही पाहत होतो, कारण आम्ही घरून आणायला विसरलो होतो. सो आम्हाला तिथे तसं काही सापडलं नाही आणि आम्ही पुढे तसंच निघालो होतो. शेवटी साऊंड तर काही नीट झालं नाही. मग आम्ही मनातच गाणे पुटपुटत बाकीच्या बाहेरील निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे गाडी आमची सरसावत होती. आणि मध्ये गाडीमध्ये ड्रायव्हर साहेब, आकाश, रामेश्वर आणि आपले खांडेकर सर हे तिघांची जोडी आमच्यासोबत होती आणि आम्ही नाणेघाटकडे निघालो होतो. बीड साईडचा असल्यामुळे असला देखावा माझ्या कधी पाहण्यात नव्हता आणि इतकं डोंगर झाडी मस्त वातावरण जे बनलेलं होतं ना, जुन्नर शहराबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमी वाटत होतं. रस्ते पण एकदम कोकणात गेल्याचं फिलिंग तिथे येत होतं. एवढ्या मस्त वातावरणामध्ये पावसाची मात्र कमी होती आणि मला उत्कंठा लागलेली होती. असं पाणी वगैरे साचलेलं बघितलं की तिथे मला वाटायचं भात शेती वगैरे कधी पाहण्यात नव्हती. मला ती भात शेतीबद्दल खूप एक्सायटेड होतो की थोडा तरी भात लावायला भेटावा, कारण शेतकऱ्याचा मुलगा आहे. दुसरी गोष्ट, जातेवेळी डोंगरावरील धबधबे वगैरे पाहण्यात आले. खूप छान देखावे होते. तेथील छोट्या छोट्या गावामधील घरांची पाहणी करताना मला उत्कंठा वेगळीच होती की अरे हे किती भारी यांचं जीवन आहे. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात पूर्ण. ठीक आहे, उन्हाळ्यामध्ये काही नसेल, पण पावसाळा आणि हिवाळा यांचा पूर्ण स्वर्गात राहिल्याचंच फिलिंग येतं. आणि मला प्रत्येक गावात गेल्यानंतर वाटत होतं की तो थोडा वेळ थांबावा आणि आम्ही तोच निर्णय घेतला आणि आम्ही शेवटी एका जागी थांबलो. तिथे एक नदी वाहत होती आणि पाठीमागे डोंगर आणि मस्त ढग वगैरे तिथे वातावरण जमलेलं होतं, म्हणून आम्ही तिथे थांबायचा निर्णय घेतला. सो मी वाट काढत तिथून निघलो. चिखलात पाय भरायचं मला काही नवीन नव्हतं, कारण गावाकडे असले की पाऊस असेल तर गुडघे इतकले पाय चिखलामध्ये जातात. माझंच ब्लॉगर म्हणून आकाश माझे पण व्हिडिओ काढत होता. हे पहा वातावरण एकदम क्लास आणि फंटास्टिक वातावरण तिथं जमलं होतं. मला कधी जाऊन असं वाटत होतं की नदीमध्ये उडी मारावी, मस्त आस्वाद घ्यावा निसर्गाचा. सो आम्ही निघालो पुढे. मला बोलता येत नाही मी. नाणेघाटला आम्ही आलेलो आहोत सध्या फिरण्यासाठी आणि एकदम मस्त वातावरण झालेलं इकडे आकाशसमोर. आणि हे जळवंडी गाव जे आपल्याला समोर दिसतंय, तिथे एक ओढा आहे, नदी छोटीशी, तिथे आम्ही आलेलो आहे. एखादं सुंदर मराठी गाणं बॅकग्राऊंडला वाजतंय, थोडासा हलकासा पाऊस पडतो आणि एवढा सुंदर निसर्ग आपल्या समोर आहे म्हटल्यानंतर एकदम छान वातावरण तिथं जमलेलं होतं. आणि मला तरी वाटत होतं की इथेच राहून जावं. हे पहा मित्रांनो, वाहत्या पाण्यात बुडण्याचा मोह आवरल्यामुळं मी कपडे बदलून घेतले, आंघोळ करून घेतली मस्तपैकी आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेल्या आहेत आमच्या. मला बोलताच येत नाही राव. तुला नाही घेतोय पाण्यात भिजून पोट नाही भरलं म्हणून शॉर्ट घालून परत मी पाण्याच्या दिशेने वळलो. परत पाण्यात पाय बुडून मी परत येडेचाळे चालूच होते माझे. सो थोडं थांबल्यानंतर पुढं आम्हाला नाणेघाटकडेही प्रस्थान करायचं होतं. नाणेघाट तर आणखी बाकीच होता. मी ह्यानेच वेडावून गेलो होतं की इथेच एवढं भारीचं पुढे गेल्यानंतर कसं वातावरण राहील. नंतर आम्हाला एक गावठी डॉगी भेटला, त्याला आम्ही फरसाण दिलं आमचं खायला आणलेलं सोबतचं थोडं. मग नंतर तो पण म्हणे की तू खाऊ घालायचं आहे, तुझं स्वतः येऊन खाऊ घाल, मला लांबून फेकू नकोस. सो हे पहा, मित्रमंडळी मात्र या पाण्यातून बाहेर निघायचं नाव नव्हते काढत, कारण एवढं वातावरणच तिथे तेवढं क्लास बनलं होतं. थोडा वेळ गेल्यानंतर मी तिथे परत काही वेळाने एका झाडापाशी माझे येडे चालू केले आणि थोड्या वेळाने मी तिथे रपकीन आपटलो.
पडल्यामुळे पोट नाही भरलं म्हणून त्या झाडाच्या बाजूला परत एकदा झोप काढली आणि तिथून आमचा परतीचा प्रवास सुरुवात झाला. आकाशचं मात्र फोटोशूट चालूच होतं. त्याला हाताला धरून ओढून बाहेर काढावं लागणार होतं की काय माहिती. कदाचित तो माझ्याकडेच पाहत असावा, कारण माझा बिहेवियरच तसा डायरेक्टर असल्यासारखं सारखे फोटो आणि व्हिडिओमध्येच वेळ घालत होतो मी. सो तो माझ्याकडे बघत होता आणि काही कालावधीनंतर आम्ही तिथून निघण्याचा निश्चय घेतला. सो ते काही गाडीमध्ये पुढे गेले होते. आकाश आणि मी पाठीमागे राहिलो होतो. सो आकाश आणि मी पण तिथनं निघलो. पाय मात्र तिथून निघत नव्हते. एवढं सुंदर स्वच्छ पाणी आणि पाय जड झाले होते. सो नदीला बाय म्हणून थँक्स म्हणून आम्ही तिथून निघलो. हवेची झोप घेत आमची गाडी पुढे सरसावत होती आणि जाते वेळेस हे निसर्गरम्य दृश्य आम्हाला दिसत होते. ड्रायव्हर कदाचित म्हणत असेल ह्यांना एकदाच नेऊन नाणेघाटात फेकतो, आणि ती त्याची उत्कंठा जी लागली होती त्याला ती संपली आणि आम्ही नाणेघाटावरती आलोत. गेल्या गेल्या खांडेकर सरांनी नाणेघाटाच्या बोर्डवरती जाऊन डायरेक्ट ते बसले. ते म्हणे की आपण इथे पोहोचलेलो आहोत, आणि हे पहिल्यांदा आयुष्यात मी अनुभवत होतो हे सगळं काही. पुढे चालत गेल्यानंतर खाली खूप मोठी दरी जी दिसली 2 डोंगरामध्ये. मला तो मोह आवरला नाही आणि मी डोंगराच्या कडेला जाऊन बसलो. तिथे गेल्यानंतर ते बाबा कदाचित माझी कंप्लेंट करत असेल की ही पितर काट्ट कुणासोबत घेऊन आलात तुम्ही, ह्याला खाली उतरवा नाही तर घेऊन जा. मी मात्र माझ्या धुंदीमध्ये होतो. सेल्फी स्टिकला पैसे घातले होते, त्याच्यामुळे तिचा वापर तर करावाच लागेल. आणि अशी रिस्क घेऊन मी मस्त मस्त व्हिडिओ स्वतःसाठी काढत होतो, कारण आयुष्यात त्या अशा आठवणीही जपायला पाहिजेत. कारण मी परत इथे येईल नाही येईल ह्याचा अंदाज मलाही नाही माहिती. ह्या ज्या आता आपल्याला टाक्याच्या समोर दिसत आहेत, जे कपारासारखं भुयार खोरून हाऊस जे बनवलेले आहे, ते कदाचित घोड्यांना त्या काळी प्रवाशांची येत होती त्यांना पाणी पिण्यासाठी बनवलेल्या असाव्यात. 2 डोंगरांना फोडून म्हणजे किमान 1500 वर्षापूर्वी हा नाणेघाट तयार करण्यात आलेला व्यापाऱ्यांना दळणवळण करण्यासाठी. आणि हा कोकणात नाणेघाट खाली उतरल्यानंतर कोकणात जातो. पुढे उतरून आम्ही गेल्यानंतर आम्हाला एका दगडावरती हनुमंतरायाची मूर्ती कोरलेली दिसली. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सातवाहन राजाने कोकणकडे म्हणजे कोकणामध्ये उतरण्यासाठी त्यावेळेस 1500 वर्षांपूर्वी हा नाणेघाट 2 डोंगरांना फोडून जो बनवला होता, तिथून व्यापारी आपली दळणवळण सामान वगैरे घेऊन जात असत. सो त्यांना इथे थांबण्यासाठीही त्यांनी व्यवस्था त्यावेळेस गुफेसारखी करून ठेवली होती. बाहेर थंड वातावरण असलं तरी मध्ये दमट वातावरण आपल्याला जाणवत होतं. खूप छान आणि सुंदर तिथे देखावे खूप मस्त आहेत. आणि मध्ये गेल्यानंतर हे असं दृश्य आपल्याला पाहायला भेटतं. इथे काही कोरीव काम वगैरे तिथे केलेलं नाही आहे, पण मी ऐकलं की जीवदान किल्ल्यावरती खूप त्यांनी शिलालेख वगैरे त्यांचे लिहून ठेवलेले आहेत त्यावेळेसच्या भाषेमध्ये. सातवाहन राजाने त्यावेळेस अश्वमेघ यज्ञही केलं होतं. त्याचेही शिलालेख आपल्याला जीवदान किल्ल्यावरती पाहायला मिळतील. आणि याचीच माहिती बाबा आपल्याला देत होते की नाणेघाटाच्या देखरेख करण्यासाठी जीवदान किल्ला आणि शिवनेरी किल्ला बांधण्यात आला होता. हे बाबा कोणतीही रक्कम न घेता आपल्याला मोफत सर्व माहिती किल्ल्यासंदर्भातची, नाणेघाटासंदर्भातची, त्याच्या इतिहासाची एकदम छान प्रकारे आपल्याला समजावून सांगतात. इतक्या प्रवासात कधीही पाऊस पडला नाही आणि पाऊस नेमकी कदाचित आमची वाट पाहत असावं. क्षणातच तिथे आभाळ येऊन त्या 2 डोंगरांना आणि नाणेघाटाला धडकलं आणि नंतरचा देखावा तुम्ही पाहू शकता. व्यापारी जेव्हा या नाणेघाटामधनं जात असत त्यावेळेस त्यांचे घोडे, त्यांचं सामान, त्यांचे चलन वगैरे जो त्याचा त्यांना कर भरावा लागत असे. आणि कर तो एका रांजणामध्ये चलन टाकायचं आणि तिथून त्यांना तो प्रवास पुढे अलाउड केला जायचा. म्हणजे त्यांना हा जो आपल्याला समोर रांजण दिसतं याच्यामध्ये त्यांना नाणे टाकावं लागायचे, म्हणून या घाटाचं नाव नाणेघाट असं पडलं. ह्या घाटामध्येच समोरील व्यक्तींना त्यावेळेस व्यापाऱ्यांना थांबण्यासाठी व्यवस्थाही केलेली असावी, जिथे की आपल्याला हे समोर जे छोट्या खोल्यांसारखं जे दिसत आहे कदाचित ते घोड्यांसाठी किंवा त्या प्रवाशांसाठी थांबण्यासाठी त्यावेळेस केलेलं असावं. मध्येच एका डोंगराला कोरून त्यांनी थोडीशी गुफासारखं गणपतीचं मंदिरही तिथं बनवलेलं होतं. आणि मी इतिहासामध्ये वाचलेलं की त्या काळापासून ते आहे. एवढं सगळं पाहून झाल्यानंतर आणि ज्ञान सांगून झाल्यानंतर माझे येडेचाळे परत चालू झाले आणि मी निसर्गाचा आस्वाद घेत होतो. मला तो मोह आवरला नाही.
इकडे तिकडे फिरत असतानाच आम्हाला एका खड्ड्यामध्ये रामेश्वर भाऊला खेकडे दिसले. खेकडे कुणी आमच्यामध्ये खात नव्हतं, पण आम्ही त्यांना उगाच बिनाकामाचं डिवचलं आणि त्यांनी आम्हाला शिवाबिवा देऊन तिथून जाण्यासाठी सांगितलं. गाडी थोडी समोर नेऊन आम्ही एका शेताच्या बाजूला थांबलोत आणि माझी एक्साइटमेंट लवकरच संपणार होती, कारण मला ते भात शेतीचा वातावरण अनुभवायचं होतं. तिथे गेल्यानंतर मी लागलीच भात लावायला सुरुवात केली आणि मला काकूंनी सगळं समजून सांगितलं की तुम्ही गावाकडे जसे कांद्याचे रोपं लावता तसेच इथे भात लावला जातो. आणि इतकं ते शेतकरी बायाने आम्हाला प्रेमाने सांगत होते की तुम्ही इथे राहा आमच्या इथे, आणि परत तुम्ही भात काढायलाही या आमच्या इकडे आणि भात घेऊन जा तुम्ही लावलेला भात. एक वेळ सिटीतल्या लोकांना ओळख दाखवावी लागते, पण शेतकऱ्यांना कोणाचीही ओळख लागत नाही. ते प्रत्येक व्यक्तीला आपल्या आपुलकीने जपतात, मायेने जपतात, मायेने खाऊ घालतात. असा जगाचा पोशिंदा. पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला परत एका तळ्या ठिकाणी मच्छीमारी करताना काही जण दिसले आणि तो भाऊ आम्हाला सगळं सांगत होता की आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही इथे बसलोत आणि आम्ही आता घरी खायला मासे घेऊन जाणार आहे. एका भाऊने लागलीच पाण्यामध्ये आकडा सोडला आणि थोड्या वेळाने एक मासा बाहेर काढून, जिवंत मासा दिसत होता, तो बेकार वाटत होता, बट त्यांनी मला तो दाखवला आणि त्यांनी भरपूर मासे एका पोटलीमध्ये जमा केले होते. कदाचित ते सकाळपासूनच इथे बसलेले असावेत आणि ते पण आम्हाला खूप इंटरेस्टेड गप्पा सांगत होते त्या वऱ्हाडा डोंगराविषयी, तिथल्या गावातील माहिती सांगत होते, तिथल्या दंतकथा सांगत होते. वऱ्हाडा डोंगर तर आपल्याला महाराष्ट्रातील आख्याती आहेच की इथे एक वऱ्हाड गेलं होतं लग्नातला आणि तिथे ती जी छोटी दिसती ती आपल्याला नवरी दिसते आणि हा जो मोठा दिवस आहे तो नवरदेव आहे. आणि ते वऱ्हाड एकदा गेलं होतं म्हणे त्या डोंगरावरती, तर ते परत आलंच नाही आणि वऱ्हाड तिथेच थांबलं, म्हणून ह्या डोंगराला नाव पडलेले वऱ्हाडा डोंगर. हे आहेत नवरदेव, हे आहेत नवरी आणि पाठीमागे जे दिसते ते त्यांचं वऱ्हाड आहे, म्हणून या डोंगराला नाव पडलेले वऱ्हाडा डोंगर. वऱ्हाडा डोंगराची दंतकथेबद्दल माहीत नाही, पण ही इतकं सुंदर वातावरण वाटत होतं इथे आणि तळं खाली आणि तिथूनच वॉटरफॉल पण एक होता, जिथे आम्ही पुढे गेल्यानंतर त्याचा पण आम्ही आस्वाद घेतला. बसल्या बसल्या काहीतरी काड्या कराव्यात म्हणून हातात मासा घेतला आणि तो मासा माझ्या हातातून निसटून खाली पडला. तो म्हणत असं जाऊ दे बाबा मला एकदाचा. त्याची कहाणी ऐकून आम्हीच तिथून निघलोत आणि परतीच्या वाटेला प्रवास आम्ही चालू केला. जातेवेळेस तरी माझ्या काड्या काही संपत नव्हत्या. मोबाईल मी खिडकीतून बाहेर काढून बघत होतो. थोड्या वेळानंतर आम्ही शिवनेरीचं दर्शन घेण्यासाठी आलोत, पण तिथे 6-6:30 वाजले असल्याने तिथं आम्हाला प्रवेश निषेध केला गेला, म्हणून आम्ही बाहेरूनच किल्ल्याचं दर्शन घेतलं. आणि खाली मूर्त्या एवढ्या सुंदर दिसत होत्या शिवरायांच्या, संभाजी महाराजांच्या. दुरूनच दर्शन घेऊन आम्ही एका धबधब्याखाली आलोत आणि तिथे परत आंघोळीचा आस्वाद घेतला. मस्तपैकी आंघोळ्या वगैरे केल्या. आता दिवस मावळ तिकडे चालला होता आणि पाण्यामधनं बाहेर निघावं असं वाटत नव्हतं, पण जोर पावलांनी आम्ही तिथून निघलोत आणि आमचा परतीचा प्रवास सुरुवात झाला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद. जय शिवराय.